सातारा जिल्ह्यात गेले काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। सातारा जिल्ह्यात गेले 4 दिवस झाला रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आला होता। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये मोठा पाऊस पडल्यानंतर साताऱ्यातला जो कनेर धरण आहे त्या धरणातून 2 फुटाने हे धरणातून 5000 क्युसेक पाणीचा विसर्ग करण्यात वेण्णा नदीला आला आहे। तुम्ही पाहू शकता आता चारही दरवाजातून विसर्ग आता नदीपात्रात करण्यात आला आहे। त्याचबरोबर सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या नदीकाठच्या जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे। सध्या कनेर धरणात 8.35 TMC पाणीसाठा आहे। या परिसरात एकूण 600 मिलीमीटर इतका पाऊस देखील झाला आहे। त्याचबरोबर 16000 क्युसेक प्रति तास असून या पाण्याचा फ्लो आता नदीपात्रात सोडण्यात आला आहे। त्याचबरोबर धरणातून 5000 क्युसेक पाणी हे वेण्णा नदी पात्रात सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जे नदीपात्राच्या आसपासची जी गावं आहेत त्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्याचबरोबर नागरिकांनी तिथं जनावरं देखील घेऊन जाऊ नये असं देखील प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। मी बाळू मोरे या कनेरगावचा एक शेतकरी आहे। गेले सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या आमच्या कनेर परिसरामध्ये गेल्या 10 दिवसापासून संततधार असा पाऊस सुरू आहे आणि या संततधार पावसामध्ये या कनेर धरणात असा मुबलक असा पाणीसाठा झाल्यामुळे सध्या कनेर धरण 81% भरले आहे आणि या धरण व्यवस्थापन सकाळी नियोजन करून आम्हा सगळ्यांना शेतकऱ्यांना ग्रामस्थांना या व्हॉट्सअपच्याद्वारे आम्हाला मेसेज दिला होता। त्याप्रमाणे आम्ही गावोगावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असा मेसेज टाकून सगळ्यांना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सध्या 4 धरणातून 5000 क्युसेस इतकं पाणी वेण्णा नदी पात्रात सोडल्यामुळं आमच्या भागातील सर्व गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।